उद्योग व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी निमा इंडेक्स एक अनोखी पर्वणी ठरली असून 4 दिवसीय प्रदर्शनामध्ये 2000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता झाली असून अशी प्रतिक्रिया निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली। विविध कंपन्यांचे स्टॉल्स आणि खास गुंतवणूकदारांसाठी आणि व्यावसायिकांसाठी पुढील प्रदर्शनापर्यंत व्यवसायाची बुकिंग झाली असून एचएलने देखील नाशिकमध्ये नवीन प्रोजेक्ट आणत असून त्यासाठी उद्योजकांच्या पाठबळाची गरज आहे असे एचएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांनी मत व्यक्त केलं। निमा इंडेक्स प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी निमा इंडेक्स पुस्तिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं। या प्रसंगी सहभागी व्यावसायिक उपस्थित मान्यवरांसह सहकार्य करणाऱ्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला। तसंच उपस्थित मान्यवरांमध्ये नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्यासह अशिमा मित्तल, जिल्हा परिषद सीईओ विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक आशिष नहार, निखिल पांचाळ, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, ललित बुब, हर्षद बेळे, गोविंद झा आणि निमा इंडेक्सचे पदाधिकारी उपस्थित होते। बघता बघता 17 जून 2024 ला ज्याची सुरुवात केली, ज्याची मुहूर्तमेढ रेवली, तो एक्झिबिशन सुरू केलं आणि त्याच्या सांगत्याच्या समारंभाला आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत। अशा निमा इंडेक्सच्या सांगता समारंभाचे प्रमुख अतिथी आयुक्त श्री अशोकजी करंजकर, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम, एचएलचे जीएम श्री मंडल सर, तसेच आपले अजून एक अतिथी येत आहेत श्री विक्रमजी देशमाने, एसपी नाशिक ग्रामीण। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे निमाचे माजी अध्यक्ष डीजी जोशी, आयमाचे अध्यक्ष ललितजी बुब, सर्वच संघटनांचे पदाधिकारी, लघु उद्योग भारतीचे निखिलजी तापडिया, श्री भानोसे, तसेच उद्योजक बंधू भगिनी आणि स्टॉल होल्डर्स, स्पॉन्सरर्स, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अगदी असं वाटतंय की हे कुठेतरी वेगळ्या टप्प्यात आपण चाललोय का। गेल्या 4 दिवसापासून सुरू झालेला हा कुंभमेळा, औद्योगिक कुंभमेळा, आणि त्याच्या सांगत्या समारंभाला उभं राहताना असं वाटत नाही का हे संपावं, अजून चालूच राहावं। अनेक जणांची मागणी पण आली आहे, पण चालू झालेलं कुठेतरी थांबायला पण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समारंभाकडे आज आलेलो आहे। मी अतिथींना सांगेल की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा ही 53 वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये हे जे एक्झिबिशन चालू झालं होतं, सर हे आपलं जे हाईस्कूल ग्राउंड है मैडम, जिला परिषद का जो ग्राउंड है वहाँ पे 81 में मंडप में एक चालू हुआ है एंड दिस इज इन लीगेसी 14th एग्जीबिशन ऑफ निमा इंडेक्स। एव्हरी आफ्टर 3 years ये होता है आणि त्याचं स्वरूप एका एवढ्या मंडपामध्ये चालू झालेलं हे एक्झिबिशन आज 11 एकरच्या ग्राउंडवर आणि नाशिकमधलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ह्या वर्षीचं 550 एक्झिबिटर्सचा सहभाग असलेलं एक्झिबिशन सादर करायला खूप मनोमन आनंद होतोय। ज्या निमाच्या इतिहासामध्ये अनेक कार्यक्रम आपण नेहमी घेत असतो की ज्यामध्ये शासन स्तरावर, मग ते स्थानिक पातळीवरचे असतील, राज्य पातळीवरचे असतील किंवा केंद्रीय पातळीवरचे असतील, असे प्रश्न असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या मागण्या असतील, ह्या आपण शासन स्तरावर मांडत असतानाच पॉलिसी डिसिजनसाठी घेत असलेले निर्णय असतील, त्याही पुढे जाऊन इथल्या उद्योजकांना व्यवसाय मिळाला पाहिजे, इथला उद्योजक हा सक्षम झाला पाहिजे, नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याला जगाशी जोडलं गेलं पाहिजे, ह्या उद्देशाने सुद्धा सातत्यानं नवीन नवीन उपक्रम आपण घेत असतो। आणि त्यामध्ये निमा पॉवर सारखा उपक्रम असेल, निमा बँक समिट असेल, निमा स्टार्टअप हब असेल का जो महाराष्ट्रातला पहिला आपण प्रायव्हेट स्टार्टअप हब चालू केलेला आहे तो असेल, किंवा जे आपलं एक्सलन्स अवॉर्ड असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून उद्योजकांना सक्षम करणं, त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सक्षम करणं, अशा प्रकारचे नवीन नवीन आव्हानं पेलण्याकरता सातत्यानं निमा प्रयत्नशील असतेच। इंडेक्स असोसिएशनचे
सगळे कमिटी मेंबर्स यांना माझा धन्यवाद. सर्वात प्रथम मला इथे माझं खरं मनोगत व्यक्त करायचं आहे, जे की मी काहीच लिहून वगैरे आणलेलं नाही आहे. हा सगळा माझा अनुभव आहे निमा इंडेक्सबद्दलचा. एक भव्य असं प्रदर्शन 2024 मध्ये आपल्याला बघायला मिळालं. 550 स्टॉल्स, आणि तेही नाशिकसारख्या सिटीमध्ये इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये एवढं मोठं क्रांती होत असताना आपण या ठिकाणी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी नुकतेच आपले नाशिकचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस श्री विक्रम देशमाने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी निमाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि श्री धनंजय बेळे यांना विनंती करतो का त्यांनी पुष्पगुच्छ देऊन निमाच्या वतीने त्यांचा सत्कार करावा. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.